रंजू गंगा नाही आली काय व? येत आहे तर जरा आवाज देऊन देते तिले. अहो शांताबाई ते भेटली होती मला. म्या म्हटलं चाल ना म्हटलं तर हळद लावाले म्हटलं रुपालीले. तर ते काय म्हणे मला मी काय येऊ म्हणे, मी नाही येत म्हणे. मला बोलावलं काय म्हणे शांताबाईनं. पत्रिका तर नाही दिली म्हणे तिने लग्नाची. तर मी काय तशी येऊ काय म्हणे बिनला बोलावलं ना. मी नाही येत म्हणे. चालली गेली बाई अंदर तनख्यानं. मग मी काय करू येऊन गेली मी. आता काही एवढं सांगणं जरुरीच आहे काय? तिले माहीत आहे येऊन जाती. काय फरक पडला असता. आणि राहिली पत्रिका. पत्रिका कोणाला देतो आपण? माणसाले. मी नेऊन दिली बाई मुन्नीच्या घरी. म्या म्हटलं आता कसं आहे माणसाला द्यायला लागते तेव्हाच बाई मागं येते. पुरा परिवार येते. हा बाईच्या मागं माणसाला असतं काय? म्हणून मग मी तिथं दिली पत्रिका. म्हटलं तर हिच्या घरी का अलग पत्रिका देऊ काय? त्याचं काय अलग अलग आहे काय ते दोघं जण? आता सध्या थोडंसं हे चालू आहे म्हणूनच आहे का नाही सध्याचे. मग तिला समजायला नव्हतं पाहिजे यावं म्हणून. मी काय सांगू बाई शांताबाई आता. मला काही समजत नाही त्याच्यातलं. मी बोलली तर अजून वाद होते. त्याच्यापेक्षा मी काही बोलली नाही तिले. मॅ म्हटलं चालतं काय व कुठं चालली म्हणे. मॅ म्हटलं चालली शांताबाईच्या घरी. तिच्या पोरीला तर हळद लावणं चालू आहे म्हटलं. तर तशीच मग मी आली बाई. मलाच तर उशीर झाला. पोरीला हळद दही लावली बाई चालल्या गेल्या. मी बसलीच राहिली घरात. पोट्टेच्या यानं माय घनघन करत राहतात नाही रे माझ्या घरचे पोट्टे. का शांताबाई दिले मग माझ्या पोरीले पैसे किती दिले मग? द्यायचेच तर आहे बा. तवाच्या तवा थोडी दिले काही. आता हे लग्न गिगन झालं म्हणजे बोलावून दिले घरी आणि दिन पहिले पैसे दिले. जेवायला सांगन नाही तर मग हो असं काय ते नाही घेईन कनी तर माझ्याजवळ देजो. तिच्यासोबत मला बोलावजो काय. ते पोट्टी मैची लई आहे जरा. सारिका सासू नाही आली काय? सासू जाऊ पत्रिका तर सगळे दिली होती. आणि भाऊजी तुला माहीत असतं सगळं माझ्या घरचं कसं वातावरण आहे म्हणून. माझी सासू तर मलाच नको जाऊ म्हणे लग्नाले. मी म्हटलं नाही काही होईल म्हटलं पण मी तर जाईनच म्हटलं. लय हलकट आहे बाबा तुझी सासू. पण मला चांगली सासू भेटली पण सारिका. खरंच माझी सासू नाही आहे अशी बाई. माझी सासू मस्त आहे. माधुरी साजरी दिसून राहिली बाई. रुपालीपेक्षाही चांगली दिसून राहिली. असं वाटतं जसं का तेच नवरी होई काय. मस्त दिसून राहिली ते. हा आहेच माधुरी वहिनी सुंदरच आहे. आणि थोडीशी तयारी केली ते ना तर अजूनच चांगल्या दिसते. वहिनी जा ना अंदर. कामं नाही का आता घरात? संपले काय? आता झाले ना फोटो तर काढणं झाले. चाललीच होते ना बहिणी. आता हे पापड्या वाटल्या ना बाईले म्हणून थांबली इथं. म्हटलं अजून कोणी येईन म्हटलं तर तेले द्यासाठी पाहिजेच म्हटलं कोण ना कोणी उभं. म्हणून मी थांबली इथं. झालं ना माधुरी आता. आता जाऊ शकतो ना तू घरात. आता घरातलं आटोपुटप करणं. का होते सुनीची मायबाप नाही आली काय अजून? काही येत नाही? हा माधुरी तू आई आली नाही अजून? येतो तर म्हणे ना का बरं चाटच मारण? येईन नाही काऊन नाही येणार? येतो म्हणे मग आई म्हणे. आता कसं आहे घरातलं सगळं आटपूनच यावं लागते ना म्हणून. पाय ना सुनीला थोडंसं वानवलं तर किती जीवावरून राहिली शांताबाईची. गेल्या वहिनी. आता वहिनीला काही कामच नव्हतं नाही उभं राहायचं तरी मला मदत करते इथं. का रश्मीने आली का रुपाली? तिनं तर आली पाहिजे होतं. इच्छाही तर आली नाही ती. काय माहीत काऊन नाही आली तर. रश्मीने आली तिची आई नाही आली. आणि ते मुन्नी मावशी ती आली होती. एकटीच आली होती गेली ते. लवकर जा लागते म्हणे मला तर चालली गेली ते. आपण काही कोणाला बिनता करत नाही सारिका. मी फक्त म्हटलं होतं आईले सारिकाले सांगतो म्हटलं आवर्जून येजोच म्हणून. कारण मला माहिती आहे तू येतं म्हणून नाही तर मी रश्मीला म्हणतच नाही. कारण रश्मी काही एवढी काही नाही आहे. आई चल ना बाई घेऊन जेवायले. अर्ध्या बाया जेवून घेतल्या माणसंही जेवले. गावातले माणसंही जेवून राहिले येऊन. आणि तुम्ही काय थांबताच काय जेवायच्या? जेवून घ्या ना आता झाले असं ना फोटो काढणं नाही रुपाली? दादा मी येतो ना जेवायला. सगळेच जण येईन ना जेवण करायसाठी. हा सगळेच चला. पण ही कुठे गेली आपली माधुरी कुठे? फोटो नाही काढले का तिचे? घरात गेली का ती? ते माय नसतं पाठवलं बापा घरात. जाय म्हणे इथं जराशी तारीफ काय केली त्या बायकोची तर ते मायच्या बहिणीच्या जीवावर चाललं. जाय म्हणे घरात म्हणे बिचारी उभी होती इथं तर एवढं करू नाही. अशा आहेत बापा नंदाच मोठे आहे. आई पाहून माधुरीला पाठवलं रवकून नाही दिली तू बाजारावर. फोटो काढत होती जराशी. पाहून नाही राहू दिलं. तिची तर काही हौस आहे ना. तिला कोण घरातल्या घरातच ठेवता? अरे बाबू बंटी होता ना घरात. मॅ म्हटलं आता लढण गिळण म्हटलं बाई. आणि म्हटलं त्याला तयारी करून म्हटलं इकडे. त्यांना एक तर नवीन आणलेला ड्रेस घातला नाही. चालू बाई मी जातो शांती आता. जेवण करतो ना घरी जातो. आता लय टाईम झाला. इथंच आहे किती वेळची आली तेव्हापासून. हा पावसा काकू जा ना. जा आपल्या जेवून घ्या आणि घरी जा. काय म्हणते काकाजीले नाही आणलं काय? काकाजी आले नसन तर पाठवून दे जा जेवाले. नाही तर मग डब्बा घेऊन जा काकाजीचा. हे कायची येते हो बाई. आता माणसाच्या याच्यात जाते माणूस. बाईच्या कार्यक्रमात माणसं काही येत बसते. त्याला म्हटलं होतं चला जेवण करजा येऊन जा तर नाही म्हणे तूच जाय म्हणे. मग आता काही आले नाही बाई ते. काय तुम्ही घेऊन जाईन लागन तर डब्बा त्याच्यासाठी. घेऊन जातो आजी डब्बा घेऊन जातो. संध्याकाळीसाठी होऊन जाते दोघांसाठी. पगड घेऊन जातो. लय स्वयंपाक उरला अजून. नाही रे बाबा कितीक लागते रे आम्हाला 2 जीवाले. संध्याकाळी बुडा जेवतच नाही. आता एक डाव जेवला तर संध्याकाळी नाही जेवत. आणि मी काय आपलं 2-3 घासाची पोळी खाऊन घेतो. झालं आपलं जरासं खातो मी कोरक खान. दादा मी कशी दिसून राहिली दादा? रुपाली तू तर एक नंबर दिसून राहिली मस्त. चांगली दिसून राहिली. मामा आले तिकडे. मामा आप्पा दोघंही आले म्हटलं. त्याला म्हटलं जेवण करून घ्या आता जेवून राहिले होते ते. असं आले काय? मी म्हटलंच होतं त्याले कार्यक्रम होईपर्यंत ये जा म्हटलं लवकर. दोघं बापले का आले असन मग गाडीवर. निखिल नाही आला मामी. काऊन तर माहित नाही कोण नाही आला तर. त्याने वातावरण सूट नाही होत इकडचं तिकडचं. त्याने तिथे तिकडच्याच गावातलं वातावरण सूट होते आमच्या इकडचं.
तुमच्या इकडचं वातावरण सहन नाही होत त्याले, म्हणून नाही येत तो इकडे. मी म्हटलं होतं त्याला चल रे म्हटलं, नाही म्हणे मी नाही येत म्हणे इकडे. मलाच तर सूट नाही होत बापा, मलाच तर सर्दी झाली. तू कधी आराम कर जा आता जया. हा, त्याला कामं केले कनी तर थकून गेली असं ना आता, म्हणून बिमार पडून जाशील तर आराम कर जा बापा. मला काही टोमने मारता हो तुम्ही ननदबाई. मी काही इथं काही आराम करायला आली काय? समजते म्हटलं मला आराम करायला लागते का काय करायला लागते म्हणून. इथं बिनसवू नको आता कार्यक्रमाच्या ठिकाणी. हा, चांगलं नाही वाटत चार चौघात अशी बोलू नको. साजरी भाग जराशी. आता बाई तुम्हीच वागा साजऱ्या. हा, मी काय कोणाचे काही खाऊन पिऊन डक्केल नाही आहे काही. मला सांगून राहिलं तुम्ही आराम करा, टोचून बोलून राहिलं ना बाई. मलाच टोमने मारते, माझ्या कोण नाही होत. ऐक ना, मी ऐकत नाही. काय ले बाई, कार्यक्रम आहे ना तुमच्याच घरचा, आणि काय ले बापा तिरगी मिरगीवर येता इथं. चांगलं राही ना. मग नाही तर काही सांगतो तर ऐकतच नाही बापा हे. बाकीच्या बाया गेल्या का शांताबाई जेवण करून? आपणच राहिलो वाटतं आता एवढ्या जणी. काय माहित बापा कोण आलं ना कोण गेलं, काहीच माहित नाही मला. इथे तर फक्त मंडपात जेवढ्या होत्या तेवढ्या मला माहित आहे. आता त्याला बांगड्या द्या लागते, तर त्याला बोलावलं संध्याकाळी, या म्हटलं बांगड्या भरायला. आता काय माहित येते नाही येत, कोण येते काय येते. जाता जाता जरासं तिच्या कानावर टाकजो गोष्ट गंगाच्या. आता नेतो शांताबाई ते, जशी पहिले येत होती आता येत नाही ते. पहिले सारखा स्वभाव नाही राहिला तिचा आता. आता ते पुरी बदलून गेली आहे. व्हावं समोर व्हावं पटपट, जाऊ द्या मला. जेवण खाऊन करतो ना जातो घराकडे. इथं रस्ता धरून बसून गेल्या. बुढी भरली शाईनी समजते स्वतःले. जरासं उभं काय राहिलं आलं तिच्या अंगात. एवढंच आहे हो बाई जेवायला. काही चांगलं नाही का बाबा, हे असंच ठेवलं काय भाजी नको या? हेच खाऊ काय आम्ही आता, हेच खायला आलो काय तर? हो बाई एवढंच आहे आज. उद्या राहीन ना, आता लग्न आहे तर उद्या राहीन चांगलं. तर आज असंच आहे, साधं सुद्धा राहते आदर्दीच्या दिवशी. गोष्टीच आहे फक्त, गोष्टीचा बाजार आहे. असं आहे तसं आहे आमच्या घरी. काकू तुम्ही जराशा समोर व्हा बरं इकडे. काय लावली त्या जया? हा चार चौकात माझ्या इन्सल्ट करतं काय तू? असं वाटते का तुला माझी हलकी झाली पाहिजे म्हणून? तू मामी आहे ना पोरीची, आता झाकून नेली पाहिजे. तू तर आम्हाला काय म्हणते तर हलका दाखवायच्या ह्याच्यात तुडली आहे आता. जाऊ दे शांते, जाऊ दे. तिच्या तोंडी लागू नको. तिच्या तोंडी लागणं म्हणजे आताची तर वांदा उभा करून आहे. आता पळते मग ते तिला बातच गुस्सा येते मग. काय गलत बोलली मी ननदबाई? काय गलत बोलली म्हटलं? काय हे काय जेवण आहे? हा, कार्यक्रम आहे तुमच्या घरी ना, असं पण जेवत असते? आमच्या घरी तर चांगलं पाहिजे तुम्हाला आल्या म्हणजे. नाही हे कर ते कर ते कर, माया काय नाकीनं वाळून टाकता. आणि तुमच्या घरी आली तर असंच खाऊ काय मी? किती करतो तू आम्ही आलो म्हणजे? काय करतो आमच्यासाठी? आम्ही स्वतःच्या हाताने करतो म्हटलं जे केलं ते, आणि जे असलं ते खातो आणि गावाला येतो म्हटलं चुपचाप. कधी काही बोलत नाही का, कधी काही मागत नाही, कायच्यावर रुसत नाही म्हटलं आम्ही. काहून का आमचा भाऊ येतो, भावावर कोण रुसत असते? बसकर जया बसकर, आवाज होईल तर तिकडे तो जयरामीन अजून मारून तुला अजून चार चौघातच. हा म्हटलं तुमची माय कशी भडकवते म्हटलं. हा, आणि पहा मला कशा भेव दाखवते. काहून का पोराला भडकवतच राहते ना सुनीविषयी मारासाठी. अहो पण तू करतच कायले, असे कामं करतच कायले तू सांग बरं. तुम्हीच काय असं, मी नाही खात. मला चांगलं पाहिजे जेवायला, हे असं खात नाही मी. उद्याच जेवण आता काय करावं हिच्यासाठी अजून? एवढं चांगलं हे केलं तरी अशी करते, अजून काय करायला लावते? जाऊ दे, तिच्यावर लक्ष नको देऊ तू. हे आहेच तशी घरीदारी सारखीच आहे ते. काय करतं तिला बोलून? आई जेवून घे तू. सगळेजण जेवून घ्या, आणि हे उचला खासलाले बरं होते मग. पोरं मोकळे होऊन जाते उचलून खाचलून. जिकडे पाहिलं बाबा तिकडे तसंच राहते. गावातल्या तर गावातल्या बाया काही फुगून जाते, कोणी कोणाला समजून घेत नाही. आणि नात्यातले तर तशी राहते. भाऊजाई म्हटल्यावर तर काही विचारूच नका. काकू वहिनीला नाही आवाज दिला काय? वहिनी येऊन जेवल्या असते आपल्यासोबत. मग त्या शेवटच तर कोण जेवण आता? आपणच तर सारे शेवटी आहे आता. येईन ना होते, येईन ना जेवण ना आहे ना अजून. लोक नाही का अजून जेवणारे? जेवण मग ती जेवून घे तू. जेवून घे, आपण जेवण करून घेऊ आणि मग अजून बाकीच्यासाठी मोकळं होते. घ्या पटापट जेवा. काऊन भांडते वर्षी तू भाऊजाई? बापा निरी कलकल करते व. काय करता काकू आता? हा, नशिबी पडलं ना वाजवणं घडलं असं काम आहे मायवालं. इकून काय म्हणते तर भाऊजाई फुकूनच जाते कधी पाहिली तर. तिच्या घरी गेलं तरी तसं, इथं बोलावलं तिला तरी तसं. माया तर जीवच काची पडते. पण ते भावाचे आहे ना मायबापाचे आहे, तिला बोलावं लागते. नाही तर मी आता बोलावलीच नसते तिले. जाऊ दे, असते एखादा माणूस असा, लक्ष नको देऊ तिच्यावर. अहो काकू किती दुर्लक्ष करावं आता तिच्यावर, किती दुर्लक्ष करतो मी. जाऊ दे म्हणतो, बोलली तर बोलली, म्हटलं तर म्हटलं, पण एवढंही नाही बोलावं ना बाई. थोडीशी तारीफ काय केली कोणा चांगली दिसते म्हणून, तरी पण ननदबाईले नाहीले चांगलं नाही वाटलं. आता काय झालं होतं, म्हटलं होतं तरी तर मी तयारी नव्हती केली, साधीच होती. याचा अर्थ असाच आहे का मी फक्त काम करतो, माझ्या कामच चांगलं वाटते यायले, मी नाही चांगली वाटत, मी आवडतच नाही या लोकांना. काहून माधुरी, काहून इथं कोण येऊन बसली तू? जेवायला नाही जात काय? जेवून घे ना. एवढा चांगला स्वयंपाक ठेवला बघा तुझ्या सासून, जेवत नाही? नाही मामी, भूकच नाही आहे मला. तुम्ही जेवल्या काय? जेवून घ्या ना तुम्ही. आणि मामाला जेवायला द्या, आप्पाला जेवायला द्या. सगळेजण जेवण करून घ्या ना तुम्ही. आता आई तर गेलाय जेवायला. तू नाही जेवत काय एवढं सांग मला. बाकीच्याचं नको सांगू, बाकीचे तर सगळे खाऊन पिऊन तयार आहे, मस्त खाऊन राहिले. त्याला काही कोणाची फिकर नाही आहे. त्या सासूला ते फिकर नाही आहे जेवली का नाही जेवली म्हणून. नंद दिली आहे नाही, मला भूकच नाही आहे आता, म्हणून करून थकून गेली का नाही. आता नाही, इच्छाच नाही आहे जेवायची. मला समजते हो तुझं दुःख माधुरी. काय करू आता, तू इसून ना मी इसून यायच्या घरच्या मोल करीना.
हां ते शांताबाई तर स्वतःला शाईनीच समजते, दीड शाई नावानाची. आणि माई सासूही तशीच. दोघी मायले की सारख्याच झाल्या. आणि त्याला सोबती ती पोट्टी रुपाली. ते काही लय चांगली आहे काय? स्वतःला तर अशी समजते का महाराणी, जशी काही राजकुमारीच आहे मी, असं वाटते तिले. तिच्यासमोर तू खरंच साजरी दिसून राहिली होती. थोडीशी तारीफ काय केली बापा, तर केवढी भडकली तुझी सासून ना. जाऊ द्या ना मामी, त्या गोष्टीचं काय पडलंय आता, काही अर्थ नाही आहे. तुम्ही जा ना, जेवण करून घ्या ना. नाही हो बाई, मी तर तशीच आली बापा तिथून, जेवली नाही खावली नाही. माझ्या नंदीसोबत जरासं बी नसलं मायवालं. तुला माहित नाही का जराशी शाईनीच आहे म्हणून, दाखवली आपली शाईनीपणा तिथं. मग मी काय ऐकणारी होय काय? तू ऐकतं म्हणून काय सगळंच ऐकते काय? मामी चांगलं नाही वाटत चार चौकात असं काही बोलायला, चांगलं वाटत असते काय? आपल्याच माणसाची आपण हे करणं काय करता मग, यायचीच ऐकतं काय? एवढ्या वर्षापासून ऐकूनच राहिली म्हटलं मी. माझ्या लेकरं लग्नाला येऊन राहिले, आता आणलंच नाही माझं पोरगं. आता म्हणते ते पोरगं कोण नाही आणलं. अहो मी म्हटलं होतं त्या सासूले, म्हटलं ननद बाई घरच्या घरी जमून टाकू म्हटलं. माझं पोरगं एवढं साजरं आहे आणि तुमची पोरगी तर अशीच आहे म्हणा, मागं पुढं थोडीशी करून घेईन म्हटलं मी. कायले म्हटलं याच्या त्याच्या इकडे देता म्हटलं, सगळं तर घरी बरोबर आहे म्हटलं. तर काय म्हणे तुझी सासू? नाही म्हणे मी कायले देऊ म्हणे, माझ्या भाषाले म्हणे. मी म्हणे दुसऱ्या इकडे देईन म्हणे माझी पोरगी, नोकरीवाला पाहिन म्हणे. नोकरीवाला पाहिन ते. आणि मग आम्ही ते आहे त्या भाषा आहे ना, भाषाची नाही का तुला थोडीशी पडली, म्हणून ना माझं पोरगं येऊच नाही दिलं. मी म्हटलं बाबू येऊ नको तू, काही काम नाही म्हटलं, हे लोक काही चांगले नाही आहे म्हटलं, काही गरजच नाही म्हटलं यायची इच्छा कार्यक्रमात जायची. मीच तर येत नव्हती, तेव्हा मामाच्या यानं या लागलं मला. हो मामाला भिनसते ना बाई तुया घरी गेलं म्हणजे, म्हणून चुपचाप राहायला लागते जरासं. मामी मग पोराचं लग्न नाही करत काय यावर्षी? करतो ना, हो करतो ना, पोरगी पाहा लागते बिचारे. माझ्या पोरगं तर माहिती आहे तुला कसं आहे, सडपातोड. तशी बारीक सारीक पोरगी पाहा लागते. तशी हे रुपाली काही शोभली असते का आमच्या घराले माझ्या पोराले? एवढं सुंदर पोरगं माय. पण आता म्हटलं जाऊ दे बाई, नाही भेटल्यापेक्षा दुसरी केल्यापेक्षा कोणती करून घ्याव हे. पण बरं झालं नाही केली, तोंडायचं आहे ते. पोट्टी तशीच आहे, माई तशीच आहे. हे होते काय तिथं बंटीचे बाबा? ते नाही होते काय तिथं जेवासाठी? जेवले नाही का ते? अहो तो बोलला तुझ्या सासूले म्हणे, तो आला तिकून म्हणे चला म्हणे जेवण करायला म्हणे. आता आम्ही निघत होतो बाई, तर तेवढ्यात माहिती आहे का तो काय विचारते म्हणते, माधुरी कुठे आहे म्हणते, तिला नाही आवडला काय म्हणते, फोटो बिटो काढायला म्हणते. तर तुझी सासू चुपचापच राहिली बाई. आलती ना म्हणते रुपाली, म्हणते आलती ना म्हणते, फोटो काढले म्हणते, गेल्या म्हणते आता म्हणते घरात. त्याचं सांगतच नाही त्या का आम्हीच म्हटलं म्हणून जाय म्हणून. त्याची चूकच नाही सांगत, त्या माहीत सांगते सगळी. म्या सांगितली, म्या म्हटलं ती उभी होती म्हटलं इथं, म्हटलं साजरी बिचारी सारे कामं चालते म्हटलं, तुझी बायको नाही पटत म्हटलं यायले. जराशी तारीफ केली म्हटलं, कोण म्हटलं चांगले दिसते, तर तुझ्या माईनं न त्या बहिणीनं टाकलून दिलं रे म्हटलं तिला घरात. असंच म्हटलं म्या. मग भल्ला बोलला तो, आई असं कोण केलं, रुपाली तसं कोण केलं. तो थोडासा गुस्सातच आहे आणि मग चालला गेला तिकडे. असं काय? नाही तसे ते समजदारच आहे म्हणा. हे अशा करते ना, बरं ह्या करत नाही बरं अशा. बाई सासू अशी करत नाही माझ्यासोबत. आता ह्या 2-4 दिवसातच करून राहिल्या. कपडे चांगले घेऊन नाही दिले मले माझ्या मनासारखे. हे मी हळदीले माझ्याजवळचीच साडी घातली शेवटी. ते आणलेली साडीच नाही घातली, चांगलीच नाही आणली साडी, तर कशी घालू मामी मी? बरोबर आहे ती, असंच करत जाय. मी तर म्हणतो तू कोणी अलग निघून जाय, टाकून दे यायले एकत्र अलग दोघा बुडाबुडीले. तसा म्हणा तिचा नवरा चांगलाच आहे, पण बोलत नाही ना बाई, काही बोलाव नाही काय? एवढी बोलते सुनीले, तर बोलायला नाही पाहिजे काय? थोडी उगा मुगा राहते बिचारे. मामी तोच तर विचार करतो मी, माझे सासरे चांगले आहे ना, सासरे लय चांगले आहे. तशी सासूही चांगलीच आहे, कधी कधी होते असं, नाही तर चांगलीच आहे माझी सासू गिसू तशी. काय आता अलग व्हायला पुरते काय? हुंजा लागते कधी कधी. आम्ही लय केलं बाबा यायचं अन मग अशाच करे कोणी, तर हे आल्या का मस्त आराम घरी आणि मी सगळे कामं करू. मग मी म्हटलं हे नाही बरं, अलगच निघून गेली मग मी त्या मामासोबत भांडू भांडू. अरे माधुरी चल ना जेवायला, चल ना, चल आपण दोघं राहिलो जेवायचं जेवून घेऊ. बापा तूच होता काय आवाज द्यायला? तू आईनं कोण नाही दिला आवाज? तू आई तर मस्त बाईसोबत जेवून घेतलं रे. पण असं नाही सुनील आवाज देईन का काही म्हणून? जाऊ दे ना मामी, आपल्या घरचा कार्यक्रम आहे, आपल्याला असं वागून जमत असते काय? चालूच असते कमी जास्त. मी तिला बोलावले आलो, आम्ही दोघं जण जेवून घेतो ना आता सोबत. तुम्ही जेवले का मामी? नाही बापा मी नाही जेवली, मी जेवतच नाही. उद्याच जेवण आता लग्नात डायरेक्ट. मामी चला ना मग आमच्या सोबत जेवण करायला. चला आपण 3 जण बसू जेवण करायसाठी. भूक तर लागली आहे गड्या. बरं चल जेवून घेऊ, जे आहे ते भाजी भाकर काही असलं तर खास लागते. पोटाले अन्न पाहिजे जेवायला, नाही काय? माधुरी आपल्या घरात कार्यक्रम आहे आणि तू खोली तशी येऊन बसून राहिली जसं काही पाहुणीनच आहे. काऊन अशी वागून राहिली, काय झालं तुले? नाही हो काही नाही झालं, अशीच येऊन बसली मी. आता सगळं झालं होतं येऊन बसली मग इथं. मला माहित आहे म्हटलं, सगळं माहित आहे म्हणजे काय झालं काय नाही. तुला जाय म्हटलं मी, आता सगळं झाल्यावर मग बोलन. आता सध्या काही बोलायला पुरत नाही, 4 चौकात बोलणं बरं वाटत नाही ना. कार्यक्रम खराब होते फालतू आपल्याच घरचा. म्हणून मग आता चल बरं तू जेवायला, चल बरं जेवून घेऊ आपण दोघं. नाही हो काही बोलायची गरज नाहीये, कायले बोला लागते. आपलेच हे सगळे, बोलले तरी काही फोडं पडते का आपल्याला? काही फरक नाही पडत. बरं चला जेवण करून घेऊ आपण. हा चल चल. माधुरी चाललं हो जेवायला? जेवत नाही काय? आई तुम्ही जेवल्या काय? हो बाई मी जेवून घेतला, आता बाया होत्या सोबती जेवायला तर जेवली मी. आता तू राहिली जेवायची, चाल ना मग वाढून देतो ना तुले. आई राहू द्या ना, तुम्ही बसा बाई बरोबर, मी जातो. मी आणि हे बंटीचे बाबा आम्ही 2 जण जेवण करून घेतो सोबत. असं करतं काय? बरं ठीक आहे, जाय मग करून घ्या मग 2 जण जेवण तुम्ही.
आणि तुझ्या त्या मामीला घेऊन जातो हेकड मामीले. हा मामीला हेकडपणा दाखवते जरा. कार्यक्रम नाही समजत तिले, लोकांच्या समोर बोलायला पाहिजे. बरं आहे, ठीक आहे. असं राहते बापा बायाची फुगाफुगी घरातल्याच लोकांची. चालू द्या लागते. चला मग पहा आता उद्याचा व्हिडिओ. आणि आपले चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत.